अरे आम्ही तुमच्या घरात घुसलो, आम्हाला जे काही मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह साध्य करायचे होते ते मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह साध्य त्या ठिकाणी केले आणि एका सैनिकाला सुद्धा त्या ठिकाणी ज्याला म्हणतात खरोच भी नाही आहे, इन द सेन्स कोणाचाही जीव केला नाही. अतिशय सिस्टमॅटिकली आम्ही आमचे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह, पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह त्या ठिकाणी साध्य केले. ते न्यूक्लिअर मिसाईल्स तर सोडा, साधा एक दगड सुद्धा तुम्हाला तिकडून त्या ठिकाणी मारता आला नाही. मग हा जर पाकिस्तानचा सगळा इतिहास त्या ठिकाणी आहे, तर पाकिस्तानची अवकात आहे का, पाकिस्तानची खरोखर क्षमता आहे का भारताविरुद्ध त्या ठिकाणी हमला करायची? आमचे जे आर्म्ड फोर्सेस आहेत भारतीयांचे, आपल्या प्रत्येकाला जो आहे गर्व वाटला पाहिजे. दे आर द मोस्ट प्रोफेशनल. जे बांगलादेशमध्ये झालं, थेरॉटिकली जरी आपल्याला वाटत असलं की बऱ्याचशा सिमिलॅरिटीज आहेत, पण मी ज्या काही गोष्टी तुमच्या समोर ठेवल्या त्याच्या माध्यमातून मला स्ट्रॉंगली वाटतं की भारत में ये पॉसिबल नाही, ये नहीं हो सकता है. करगिल वॉर झालं किंवा इनफॅक्ट गलवान नंतरची सगळी जी परिस्थिती निर्माण झाली, जगामधलं कुठलंच सैन्य करू शकणार नाही अशा प्रकारचं शौर्य हे आमच्या सैनिकांनी, हे आमच्या ऑफिसर्सनी त्या ठिकाणी दाखवलं. नमस्कार सर, तुमचं अनटॅप बाय गौरवमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. आणि खरंच वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात म्हणून सुरुवातीलाच तुमचा आभार मानतो. सर, जेव्हा आपलं डिस्कशन म्हणजे सुरुवात झालं, जेव्हा आपण चर्चा करत होतो, बरेचसे मुद्दे निघाले, पण एक लहानपणापासून एक असा प्रश्न येतो, म्हणजे जेव्हापासून अक्कल आली, जेव्हापासून थोडंफार पैशाचं गणित कळायला लागलं. ओके, तर आज आपण बघतो की बेरोजगारी भरपूर आहे, बरेचसे असे प्रश्न आहे इंटरनल आपल्या गोष्टीमध्ये. मग आपण एवढं मोठमोठं ते पण वेगळं असं बजेट आपण आर्मीसाठी लावत असतो. नो डाऊट गरजेचं आहे, नो डाऊट की तो खर्च होणं म्हणजे देशाच्या हितासाठी आहे. पण तो कुठे ना कुठे कॉस्ट कटिंग करता येईल का? कुठे ना कुठे कमी करता येईल का? म्हणजे जेणेकरून जे इंटरनल इश्यूज आहे त्याला थोडंफार आपण हे करू शकू. तर तुम्हाला बेसिकली काय वाटतं, हा खर्च कसा आटोक्यात आणता येईल? मी वायफाय तर म्हणणार नाही, खूप चुकीचा शब्द होईल. पण हा खर्चाला किती महत्त्व आहे? हा खर्च करणं किती महत्त्वाचं आहे? नक्कीच गौरव, सुरुवातीलाच अतिशय उत्कृष्ट प्रश्न तू या ठिकाणी विचारलास. खरं जर आपण पाहिलं तर कुठल्याही देशाचा विकास हा जो आहे सर्वतोपरी त्या ठिकाणी महत्वाचा असतो. त्या देशातल्या लोकांचं जीवनमान आपण ज्याला म्हणतो स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग अपलिफ्ट करणं, हे कुठल्याही देशाच्या सरकारचं त्या ठिकाणी कर्तव्य असावं. भारताविषयी जर बोलायचं असेल तर तुमचा प्रश्न जो आहे तो बिलकुल बरोबर आहे. आता याच वर्षीचं वर्ष 2024-25 या वर्षीचं बजेट जर आपण लक्षात घेतलं तर साधारणतः 6.21 लाख करोड म्हणजे आपल्या एकूण बजेटचा साधारणतः 13% एवढा हिस्सा हा आपण जो आहे डिफेन्ससाठी, संरक्षण क्षेत्रासाठी ठेवलेला आहे. मग तुम्ही जसा प्रश्न त्या ठिकाणी ठेवला, सामान्य माणूस सुद्धा हेच त्या ठिकाणी विचारेल की बाबा आमच्या देशासमोर जे आहेत वेगवेगळे प्रश्न आहेत. आमच्या देशासमोर जे आहे बेरोजगारी आहे, आमच्या देशासमोर जे आहे आमचा देश काही विकसित राष्ट्र त्या ठिकाणी नाही, आमच्या देशामध्ये जे आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणावर रिसर्च अँड डेव्हलपमेंट त्या ठिकाणी होत नाही. आमच्या देशाकडे जे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या गरिबी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे व्हल्नरेबल सेक्शन ऑफ द सोसायटी आहे त्यांच्या अपलिफ्टमेंटसाठी आम्हाला त्या ठिकाणी खर्च करायचा आहे. मग हे बाजूला सगळं ठेवून तुम्ही जर 13% खर्च तुमच्या बजेट, तुमच्या एकूण बजेटचा डिफेन्सवर करत असाल तर हे योग्य नाहीये. आणि त्यातल्या त्यात आमचा देश जो आहे तो अहिंसेवर त्या ठिकाणी विश्वास ठेवणार आहे. नक्की तुमचा प्रश्न त्या ठिकाणी बरोबर आहे, पण ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. कुठल्याही देशाच्या सीमा, कुठल्याही देशाच्या बॉर्डर्स, कुठलाही देश आतून जर सुरक्षित असेल तरच तो देश विकासाच्या मार्गावर पुढे जाऊ शकेल. जर आपल्या सीमाच असुरक्षित असतील, आपल्या देशाला मोठ्या प्रमाणावर खतरा असेल, आतल्या आतच वेगवेगळ्या प्रकारचे सुरक्षिततेशी संबंधित प्रश्न असतील तर विकास कसा होऊ शकेल? त्या ठिकाणी जर नेहमी दंगे त्या ठिकाणी होत असतील तर कशाचं तुमचं रिसर्च, कशाची तुमची गरिबीशी हटावशी वेगवेगळे कार्यक्रम, त्याचं इम्प्लिमेंटेशन, कशाच्या ज्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या फॅक्टरीज त्या ठिकाणी चालणं, ही कुठलीच गोष्ट होऊ शकणार नाही. म्हणून टॉपमोस्ट प्रायोरिटी हा तुमचा देश सुरक्षित असणं, तुमच्या देशाच्या सीमा सुरक्षित असणं हे आवश्यक आहे. आणि म्हणूनच हा 13% जो खर्च या वर्षीच्या बजेटमध्ये आपण संरक्षणासाठी करतो तो योग्यच आहे. एकदा आपल्या देशाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सीमा या सुरक्षित असल्या की मग आपल्याला जे आहे वेगवेगळ्या बाकीच्या गोष्टींवर त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करता येतं. म्हणून मला वाटतं की कुठल्याही देशाची सुरक्षितता हा टॉपमोस्ट इश्यू, ही टॉपमोस्ट प्रायोरिटी असावी आणि नंतरच बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या चर्चेमध्ये येऊ शकतात. जेव्हा सर मी तुमचे इंटरव्ह्यूज ऐकले, आर्टिकल्स वाचले, तुमच्या वेबसाईटवर पण गेलो, बराच रिसर्च वगैरे केला, तर तुमच्या याच्यामध्ये एक टर्म आली की ड्युअल सिक्युरिटी. ओके, ड्युअल सिक्युरिटी ऑफ नेशन्स किंवा ड्युअल सिक्युरिटी, भरपूर ठिकाणी मला ते शब्द वाचायला मिळाला.
तर काय बेसिकली ड्युअल सिक्युरिटी काय आहे? येस, ड्युएल सिक्युरिटी जसं नावामध्येच आहे की ड्युएल, दोन गोष्टी. मग बघा, कुठल्याही देशाची सिक्युरिटी, कुठल्याही राष्ट्राची सुरक्षितता याविषयी ज्यावेळेस आपण चर्चा करत असतो, आपण भारताचंच उदाहरण घेऊ. एक जो असतो त्यातला कॉम्पोनंट तो असतो एक्सटर्नल सिक्युरिटी आणि दुसरा जो कॉम्पोनंट असतो तो इंटरनल सिक्युरिटी. एक्सटर्नल सिक्युरिटी बाह्य शक्तींपासून आपल्या देशाचं संरक्षण करणं, ती म्हणजे एक्सटर्नल सिक्युरिटी. भारताविषयी बोलायचं असेल तर आपला डिअरेस्ट फ्रेंड 1947 पासून 2024 पर्यंतचा सगळा इतिहास पहा. पाकिस्तान, ज्याच्या जीन्समध्येच कुठेतरी भारतद्वेष भरलेला आहे. आणि हे फक्त मी बोलण्यासाठी बोलत नाहीये, मागच्या 75 वर्षांचा इतिहास काढून त्या ठिकाणी बघा. पाकिस्तानचं नेहमीच भारत विरोधी धोरण त्या ठिकाणी राहिलेलं आहे. म्हणजे आपल्या पश्चिमेला जो आहे पाकिस्तान सारखा देश, हा नेहमी आपल्या देशाच्या सुरक्षिततेला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण करत राहतो. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला माहित आहे, स्पेशली आपल्या पूर्वेला आणि उत्तरेला चीन सारखा देश त्या ठिकाणी. मग या देशांकडून जो खतरा निर्माण होतो त्याला टॅकल करणं, याला आपण म्हणू एक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे एक्सटर्नल सिक्युरिटी चॅलेंजेस. आणि नक्कीच आपल्या चर्चेमध्ये मला हे डिस्कस करायला नक्कीच त्या ठिकाणी आवडेल की आपल्या देशाच्या सभोवतालची जी वेगवेगळ्या प्रकारची राष्ट्र आहेत, दुर्दैवानं त्या सगळ्या राष्ट्रांकडूनच एक प्रकारे जे आहे आपल्या देशावर दबाव टाकण्यासाठी, एक प्रकारे सिक्युरिटी चॅलेंजेस निर्माण करण्यासाठीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होत आहे. आपण नक्कीच या चर्चेमध्ये ते सगळं त्या ठिकाणी डिस्कस करू. पण पहिला इश्यू जसं मी म्हटलं, एक्सटर्नल सिक्युरिटी म्हणजे आपल्या सीमा पार वेगवेगळ्या देशांकडून आपल्या देशाच्या सुरक्षिततेसाठी जो खतरा निर्माण होतो, हे झालं एक चॅलेंज. दुसऱ्या बाजूला फक्त एवढंच आपलं नॅशनल सिक्युरिटीला चॅलेंज नाही. दुर्दैवानं आपल्या देशाच्या आत सुद्धा आपल्या देशाला भेदण्यासाठी, आपल्या देशाची तुकडीत करण्यासाठी बऱ्याच शक्ती त्या ठिकाणी कार्यरत आहेत. आज घडीचं उदाहरण त्या ठिकाणी घ्यायचं असेल तर दहशतवाद. दुसरं जर आपल्याला पाहायचं असेल लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम किंवा ज्याला आपण नक्षलवाद म्हणतो तसा प्रश्न. कम्युनॅलिझम, धार्मिक जे आहे त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या दंगली होण्यासारखा प्रकार त्या ठिकाणी असेल. असे कित्येक प्रश्न जे आहेत जे इंटरनल सिक्युरिटी इश्यूज म्हणून आपल्याला लक्षात घेता येतील. नॉर्थ ईस्ट मधली इन्सर्जन्सी, अलगाववाद, एक प्रकारे जे आहे विघटनवादी शक्ती म्हणजे टेररिझम, नक्षलिझम, इन्सर्जन्सी, हे इंटरनल सिक्युरिटी चॅलेंजेस आहेत. पाकिस्तान, चायना हे एक्सटर्नल सिक्युरिटी चॅलेंजेस आहेत. या दोघांचाही मुकाबला करणं हा एक कॉम्पोनंट असणार ड्युएल सिक्युरिटीचा. ड्युएल सिक्युरिटीचा दुसरा त्याचा अर्थ म्हणजे एकाला आम्ही म्हणत असतो कन्व्हेन्शनल किंवा ट्रेडिशनल सिक्युरिटी चॅलेंजेस आणि दुसरा जो भाग असतो तो आहे नॉन कन्व्हेन्शनल ऑर नॉन ट्रेडिशनल सिक्युरिटी चॅलेंजेस. कन्व्हेन्शनल म्हणजे काय? पारंपरिक पद्धतीनं, जसं आता आपण चर्चा केली की बाबा दहशतवादाचा प्रश्न आहे, नक्षलवादाचा प्रश्न आहे, पाकिस्तानचा जो आहे भारतावर त्या ठिकाणी हमला त्या ठिकाणी झालेला आहे, हे पारंपरिक सिक्युरिटी चॅलेंजेसमध्ये येतात. नॉन कन्व्हेन्शनल सिक्युरिटी चॅलेंजेस म्हणजे मागच्या काही काळामध्ये जो आहे हा प्रकार फार मोठ्या प्रमाणावर वाढतोय. जसं आपल्या देशाच्या सुरक्षिततेविषयी आपल्याला विचार करायचा असेल तर एनर्जी सिक्युरिटी याचा आपल्याला विचार करावा लागेल, हेल्थ सिक्युरिटी याचा आपल्याला विचार करावा लागेल, एन्व्हायरमेंटल सिक्युरिटी याचा आपल्याला विचार करावा लागेल. एक उदाहरण मी तुम्हाला त्या ठिकाणी देतो. एनर्जी सिक्युरिटी. आज घडीला भारताला जे काही वेगवेगळ्या प्रकारचं इंधन किंवा आपण जे एनर्जी रिसोर्सेस आहेत त्या 85% आपली गरज ही आपल्याला इम्पोर्ट करून, आयात करून त्या ठिकाणी भागवावी लागते. म्हणजे पेट्रोलियम पदार्थ आपल्या खिशातून, भारत सरकारच्या तिजोरीतून आपली एकूण जी गरज आहे त्याच्या 85% गरजेसाठी जो आहे प्रत्येक वर्षी आपल्याला खर्च करावा लागतो. म्हणजे आपलं एक प्रकारे परावलंबित्व आहे. त्यांनी जर काही कारणानं हे एनर्जी रिसोर्सेस बंद केले तर आमची जी इकॉनॉमिक ग्रोथ आहे, आमच्या देशाचा जे विकास आहे, त्या विकासाला कुठेतरी त्या ठिकाणी खीळ बसेल. दुसरं उदाहरण देतो एनर्जी सिक्युरिटी विषयी, जसं मी बोललो. दुसरं उदाहरण देतो हेल्थ सिक्युरिटी. हेल्थ सिक्युरिटी विषयी जर बोलायचं असेल तर उत्कृष्ट उदाहरण वर्ष 2020. आतापर्यंत जे आहे आम्ही सिक्युरिटी म्हणजे बोलत होतो की बाबा आमच्याकडे भरपूर रणगाडे असले पाहिजे, आमच्याकडे मिसाईल्स असले पाहिजे, त्याच्याविषयी आम्ही खर्च केला पाहिजे. बिलकुल बरोबर. पण 2020 मध्ये कोविड-19 नावाचा एक प्रकार त्या ठिकाणी आला आणि संपूर्ण जगानं पाहिलं की एक गोळी जर आपण मारली तर त्यानं जो आहे एक माणूस त्या ठिकाणी मरेल. पण हा डोळ्यानं न दिसणारा, मायक्रोस्कोप खाली आपल्याला पाहावा लागणारा कोविड-19 आणि त्याने संपूर्ण जगभरामध्ये जे आहे लाखो लोकांचा जीव त्या ठिकाणी घेतला. असं म्हटलं जातं, वेगवेगळ्या प्रकारच्या थेरीज आहेत, हे कोविड-19चा जो व्हायरस आहे हा व्हायरस चायनानं ऑलरेडी त्याच्या लॅबोरेटरीमध्ये तयार केला. म्हणजे एक प्रकारे जो आहे चायना याचा बायो वेपन म्हणून, जैविक शस्त्र म्हणून त्या ठिकाणी वापर करतो. भविष्यातली युद्ध ही नक्कीच अशा प्रकारे न्यूक्लिअर, बायोलॉजिकल, केमिकल वॉरफेअर असू शकतात. हेल्थ सिक्युरिटी या अँगलनं. तिसरा अँगल मी या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी याच्यात सांगतो, एन्व्हायरमेंटल सिक्युरिटी. पुन्हा डिझास्टर्स, वेगवेगळ्या प्रकारची जी आहेत आपत्ती आपण ज्याला म्हणतो.
मग या डिझास्टरच्या माध्यमातून एक डिझास्टर त्या ठिकाणी येणं आणि त्या डिझास्टरच्या माध्यमातून जे आहे शेकडो हजारो निष्पाप लोकांचे बळी त्या ठिकाणी जातात. म्हणजे बॉम्ब ब्लास्ट करून दुश्मनाला जे शक्य होणार नाही ते अशा प्रकारच्या एन्व्हायरमेंटल हॅझार्ड्समुळं किंवा अशा प्रकारच्या जैविक शस्त्रास्त्रांच्या माध्यमातून किंवा अशा प्रकारे जे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या इंटरनल इश्यूजच्या माध्यमातून देशाच्या विकासाला खीळ घालण्याचं काम करू शकतात. यालाच आम्ही म्हणतो नॉन कन्व्हेन्शनल सिक्युरिटी थ्रेट्स. म्हणजेच कन्व्हेन्शनल सिक्युरिटी थ्रेट्स वेगवेगळ्या प्रकारच्या देशांच्या माध्यमातून टेररिझमच्या माध्यमातून निर्माण होणारा देशाला खतरा, तर दुसऱ्या बाजूला नॉन कन्व्हेन्शनल सिक्युरिटी थ्रेट्स या दोघांचाही इफेक्टिव्हली मुकाबला करणं म्हणजेच ड्युअल सिक्युरिटी. 21व्या शतकामध्ये आपण वावरतोय. आपल्याकडे GPRS आहे, ड्रोन सारखे आपल्याकडे हाय एंड म्हणजे टेक्निकल गोष्टी आहेत, वेपन्स आहेत, वेगवेगळ्या म्हणजे ट्रॅकिंग डिव्हाइसेस आहेत. इव्हन आपल्याकडे सायबर सिक्युरिटी सारखे मोठे मोठे विंग सुद्धा आहेत. मग हे नक्षलवाद म्हणजे एकदम मुळासकट का नष्ट होत नाही, हा एक प्रश्न. आणि त्याच्यातला दुसरा प्रश्न असा की ह्या नक्षलवादाला कोणी खतपाणी घालतंय का स्वतःच्या स्वार्थासाठी? नक्कीच तुमच्या प्रश्नाचे जे आहेत दोन वेगवेगळे अँगल आहेत. सगळ्यात पहिल्यांदा नक्षलवाद हा जर प्रश्न आपण त्या ठिकाणी पाहिला तर नक्षलवाद हा फक्त सिक्युरिटी इश्यू नाहीये. म्हणजे 1960च्या दशकापासून हा नक्षलवादाचा प्रश्न मुख्यतः भारतामध्ये सुरू झाला. तर यामध्ये मुख्यतः दोन अँगल आपल्याला कन्सिडर करावे लागतील. एक सिक्युरिटी इश्यू, नक्कीच यांच्यातर्फे जे आहेत आपली वेगवेगळ्या प्रकारची गव्हर्नमेंटच्या बिल्डिंग्स असतील, आपले जे सिक्युरिटी फोर्सेस आहेत त्यांच्या विरुद्ध किंवा निष्पाप लोकांविरुद्ध जे हल्ले होतात, तो हा एक सिक्युरिटी अँगल झाला. पण त्यातला दुसरा आणखीन महत्वाचा इश्यू की हा नक्षलवाद का वाढतोय. या नक्षलवादाला जे आहे आदिवासी भागामध्ये का सपोर्ट आतापर्यंत त्या ठिकाणी मिळत होता. त्याचं सर्वात महत्वाचं रिझन होतं डेव्हलपमेंट डेफिसिट. म्हणजे एक प्रकारे कुठेतरी विकासाचा अभाव. नक्षलवाद ज्या ज्या ठिकाणी जास्त आहे त्याला आपण म्हणतो रेड कॉरिडॉर. साधारणतः आपण जर त्या ठिकाणी लक्षात घेतलं तर वेस्ट बेंगॉल असेल, ओडिशा असेल, छत्तीसगड असेल, झारखंड असेल, आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, एकेकाळी हा सगळा भाग जो आहे रेड कॉरिडॉर म्हणून त्या ठिकाणी मानला जायचा. आणि जास्त जर आपण पाहिलं तर हा सगळा भाग जो आहे कुठेतरी विकासाचा अभाव असणारा, आदिवासी लोकांचा ट्रायबल पॉप्युलेशन जास्त असणारा असा त्या ठिकाणचा भाग होता. मग विकासाचा अभाव असल्यामुळे कुठेतरी हे इलिटरेट लोक जे आहेत, हे आदिवासी लोक जे आहेत, हे कुठेतरी या नक्षलवाद्यांनी जे काही सांगितलं त्याला फॉलो करत होते आणि त्याच्यामुळे तो हिंसाचार त्या ठिकाणी करत होते. आता नेमका तुमचा जो प्रश्न त्या ठिकाणी म्हणजे पहिला आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की फक्त सिक्युरिटी मेजर्स घेऊन जो आहे हा प्रश्न आपल्याला पूर्णतः सॉल्व्ह त्या ठिकाणी करता येणार नाही. दुसरा तुम्ही जसं म्हणताय की आता आपण 21व्या शतकात आहोत, 2023-24 मध्ये समजू शकतो 1960च्या दशकामध्ये हे सगळं होतं. पण आता सुद्धा जे आहे नक्षलवादावर पूर्णतः विजय आपण का मिळवला नाही. खरं जर सांगायचं तर नक्कीच मागच्या काही वर्षांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर नक्षलवादावर विजय मिळवण्यासाठी आपल्या सिक्युरिटी फोर्सेसनं म्हणा किंवा गव्हर्नमेंटतर्फे प्रयत्न केले जात आहेत आणि काही अंशी आपल्याला त्याला यश सुद्धा मिळालेलं आहे. एक छोटंसं उदाहरण मी त्या ठिकाणी देतो. छत्तीसगड झारखंड यांच्या सीमेवर त्या ठिकाणी अबुजमाड नावाचं एक गाव आहे. दंडकारण्यचा जो आहे तो सगळा प्रांत त्या ठिकाणी. आपण 2010, 2015, 2016 मी म्हणेल 2020 पर्यंत 1947ला भारत देश स्वतंत्र झाला. 2020 पर्यंत तो भारताचा भाग आहे. दंडकारण्य हा भारताचा भाग आहे. अबुजमाड हा भारताचा भाग आहे. इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये तिथे जे आहेत झाडं आहेत म्हणजे जंगल आहेत, अतिशय घनदाट अशा प्रकारचं जंगल आहे, भारताचा भाग. आणि तरी सुद्धा त्या घनदाट जंगलामध्ये आपले सिक्युरिटी फोर्सेस, आपले CRPFचे जवान, आपले छत्तीसगड झारखंडचे जे आहेत पोलीस फोर्सेस हे त्या घनदाट जंगलांमध्ये या नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी जाऊ शकत नव्हते. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की डिफिकल्ट टेरेन, अतिशय अवघड अशा प्रकारचा डोंगर, भरपूर त्या ठिकाणची झाडं आणि सगळ्यात महत्वाचं हे जे आदिवासी लोक आहेत त्यांचा या नक्षलवाद्यांना त्या ठिकाणी सपोर्ट होता. पण ही जी आहे आता पास्ट झाला, हा जो आहे भूतकाळ झाला. मागच्या काळामध्ये खूप सारे आपण प्रयत्न त्या ठिकाणी केलेले आहेत आणि बऱ्या अंशी आता आपण जे आहे एक प्रकारे या नक्षलवादावर जे आहे त्या ठिकाणी कंट्रोल करतोय. पण तरी सुद्धा जसं मी म्हटलं की हा अतिशय डोंगराळ असा भाग त्या ठिकाणी आहे. सगळ्या ठिकाणीच आपले सिग्नल्स त्या ठिकाणी इंटेलिजन्स म्हणा किंवा सिग्नल्स टेक इंटेलिजन्स आपण ज्याला म्हणतो, तर ते टेक्नॉलॉजिकल इंटेलिजन्स इनपुट आपल्याला मिळू शकतील याची गॅरंटी त्या ठिकाणी नाही. हळूहळू आपण पुढे जातोय. पण खरोखरच ज्या प्रकारचं आपलं मार्गक्रमण चालू आहे माझ्या मते नक्कीच येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आपण जे आहे नक्षलवादावर एक प्रकारे विजय मिळवू आणि म्हणजे शून्य त्याला करणं किंवा त्याला जे आहे मुळासकट उखडून टाकणं हे जरी पूर्णतः शक्य नसलं तरी माझ्या मते एक सिक्युरिटी थ्रेट म्हणून जे आहे त्याची नांगी पूर्णपणे ठेचण्यामध्ये आपले सिक्युरिटी फोर्सेस हे येणाऱ्या काळामध्ये यशस्वी होतील असं मला जे आहे स्ट्रॉंगली वाटतं. तसं मी एक रिसेंटली एक डॉक्युमेंटरी बघितली, नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे आणि ती आहे वीरप्पनच्या बाबतीमध्ये.
ओके. आणि अजूनही ती केस सुप्रीम कोर्टामध्ये आहे. त्यांच्यावर बरेचसे त्याचे जे सहकारी आहेत, त्यांना सुद्धा काही जणांना सोडून दिले निर्दोष. काही जण अजूनही त्याचे बायकोवर, स्वतःच्या बायकोवर त्याचे बरेच काही केसेस आहेत. पण ते अजूनही देव मानतात. बघा, आता वीरप्पनचा प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी समोर ठेवला. याला 2 वेगवेगळ्या अँगलनं आपल्याला पाहावं लागेल. तुम्ही भारत सरकारच्या किंवा सिक्युरिटी फोर्सेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं पाहिलं तर तो आपला दुश्मन. का? जो हिंसेच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी हासिल करण्याचा प्रयत्न करतो, जो लीगल गोष्टी ज्या आहेत म्हणजे कायद्याच्या विरुद्ध वागतो, जो कॉन्स्टिट्यूशनच्या विरुद्ध वागतो, जो चंदन तस्करी करतो, जो प्राण्यांना ठार मारून त्यांची तस्करी त्या ठिकाणी करतो, जो वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले सिक्युरिटी फोर्सेसवर, गव्हर्नमेंट बिल्डिंग्सवर, गव्हर्नमेंट फंक्शनरीजवर करतो, तो नक्कीच जो आहे देशाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं, सिक्युरिटी फोर्सेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं दुश्मन. हा झाला एक अँगल. आता तुम्ही या चर्चेमध्ये दुसरा अँगल त्या ठिकाणी आणला की बाबा जर असं असेल तर मग तिथले लोकल लोक जे आहेत, तिथे राहणारे जे लोक त्या ठिकाणी आहेत ते तर त्याला देव मानतात. हे असं का? त्याचं कारण असं, यातल्या 2-3 गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील की मुळातच थोड्या वेळापूर्वी आपण नक्षलवादाचा प्रश्न जो आहे तो चर्चा करत होतो आणि आता काही अंशी वीरप्पन आणि पुन्हा जंगलाशी संबंधित हे सगळं सिक्युरिटी आणि त्याच्याशी संबंधित डिस्कशन आपलं त्या ठिकाणी चालू आहे. मुळात हे आदिवासी लोक जे आहेत किंवा जंगलात राहणारे जे लोक आहेत त्यांचं एज्युकेशन, सो कॉल्ड एज्युकेशन म्हणजे शाळेत आणि कॉलेजमधून जाणारे एज्युकेशन, बाय द वे ते आपल्यापेक्षा जे आहेत निसर्गाच्या बाबतीत खूप हुशार असतात, त्यांना खूप मोठी जाण असते. मी त्याला त्या विषयामध्ये जाणार नाही. पण ओव्हरऑल जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर पुस्तकी ज्ञान किंवा ते एज्युकेशन त्यांचं कमी, इलिटरेट त्या ठिकाणी असतात. म्हणून एखादी गोष्ट त्यांच्या मनावर त्या ठिकाणी बिंबवणं ही जी आहे कम्पॅरेटिव्हली इझी जाऊ शकतं. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, वीरप्पन तर्फे जे आहे वेळोवेळी या लोकांना जे आहेत त्या ठिकाणी मदत केली जाऊ शकली असेल त्या काळात, तो दुसरा भाग. आणि तिसरा सर्वात महत्वाचा मुद्दा, जो कळीचा मुद्दा त्या ठिकाणी आहे, देयर इज अ डायकोटॉमी बिटवीन डेव्हलपमेंट अँड डिफेन्स. म्हणजे काय? भारत सरकारच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने, कर्नाटकाच्या सरकारच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तिथली जंगलं जी आहेत त्या जंगलामधली झाडं तोडणं, तो जो आहे त्या ठिकाणी रस्ता बनवण्यासाठी जे आहेत तिथली जंगलं, तिथले प्राणी त्या ठिकाणी मारणं आणि त्या ठिकाणी जे आहे एक फॅक्टरी निर्माण करणं, भारत सरकारच्या, कर्नाटक सरकारच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं हा विकास. का? कारण त्या ठिकाणी फॅक्टरी निर्माण होते. का? त्या ठिकाणी जे आहेत 10 मोटरसायकल तयार होतील. का? त्या ठिकाणी जे आहेत 10 प्लास्टिकच्या बादल्या ज्या आहेत त्या ठिकाणी तयार होतील. आमच्या दृष्टिकोनातून जो आहे हा इकॉनॉमिक ग्रोथ, आर्थिक विकास. पण दुसऱ्या बाजूने जर तुम्ही पाहिलं तर ती झाडं त्या ठिकाणी तोडल्यामुळं, ते सगळं जंगल जे आहे ते बर्बाद केल्यामुळं शेकडो जे आदिवासी होते, ज्यांच्या झोपड्या त्या ठिकाणी होत्या, ते जे आहेत बेघर झाले. शेकडो आदिवासी जे होते ज्यांचं दैनंदिन जीवन हे तिथले जे आहेत लाकडं तोडणं, हे तिथला जो आहे डिंक, मध गोळा करणं आणि कुठलं जवळच्या बाजारामध्ये विकून त्यातून जे 10 रुपये मिळतात त्यातून जे आहे थोडेसे तांदूळ आणणं आणि त्यांच्या मुलांना खाऊ घालणं, ही त्यांची जी आहे दैनंदिन अशा प्रकारची जीवनचर्या. तुम्ही त्या जीवनचर्येवरच जो आहे घाला घातला. का? तर तुमचं म्हणणं आहे आम्हाला विकास करायचा आहे. पण हा खरोखरच विकास आहे का? मग ह्या तुमच्या विकासाच्या डेफिनेशनमध्ये जर तुम्ही या लोकांना सामावून घेत नसाल, त्यांच्याशी चर्चा करत नसाल, त्यांच्याविषयी जर विचार करत नसाल, तर ते तुमच्या विरोधात का जाणार नाहीत? आणि नेमका हाच सगळा जो माइंडसेट आहे हा वीरप्पन सारखे लोक असतील किंवा नक्षलवादी जे असतील त्यांनी कुठेतरी जे आहे त्या लोकांना एक प्रकारे आपल्या कवेत ओढण्यासाठी या डिस्कंटेंटचा, या कुठेतरी असंतोषाचा फायदा घेतला आणि त्यातूनच वीरप्पन सारखे कॅरेक्टर असतील किंवा नक्षलवादाचे जे वेगवेगळ्या प्रकारचे लीडर आहेत ते मोठे झाले. तर आता आपल्या शेजारचा एक प्रश्न आहे, ज्याला आपण कधी काळी स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं, तो म्हणजे बांगलादेश. आज आपण बघतोय की तिथे काय परिस्थिती आजची झाली आहे. तर काय सांगाल? म्हणजे तुम्ही ॲज अ अभ्यासक, ॲज अ रिसर्चर तुम्ही त्याच्याकडे कसं बघता? नाही, नक्कीच बांगलादेशमधली आज घडीची जी परिस्थिती आहे ती चिंताजनक आहे. फक्त बांगलादेशसाठी नाही, त्याहून महत्वाचं जे सभोवतालची राष्ट्र आहेत आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचं राष्ट्र म्हणजे भारत आणि साऊथ एशिया रिजनसाठी जे आहे, अत्यंत चिंताजनक परिस्थिती त्या ठिकाणी. हे मी का म्हणतोय? आपल्याला जसं माहित आहे मागच्या काही आठवड्यांमध्ये, काही महिन्यांमध्ये एक प्रकारचं आंदोलन बांगलादेशमध्ये सुरू झालं होतं आणि त्या आंदोलनाची सुरुवात, मूळ काय होतं? त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की रिझर्वेशन, सो कॉल्ड जे कोटा रिफॉर्म्स त्या ठिकाणी करायचे, ते रिझर्वेशन जे आहे 30% रिझर्वेशन, जे 1971चे बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यामधले जे स्वातंत्र्यवीर होते त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना, त्यांच्या नातवांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 30% रिझर्वेशन द्यावं, अशा प्रकारचा कायदा, अशा प्रकारचा नियम हा शेख हसीना सरकारनं त्या ठिकाणी केला होता. याला प्रचंड प्रमाणामध्ये विरोध जो आहे तो काही विद्यार्थ्यांच्या संघटनांतर्फे त्या ठिकाणी झाला आणि त्या
दबावामुळे शेख हसीना सरकारनं तो निर्णय वापस घेतला. ऑफकोर्स तिथल्या सुप्रीम कोर्टनं सुद्धा जो आहे तशा प्रकारचा निर्णय दिला होता आणि त्या 30% ते रिझर्वेशन 5% आलं, प्लस 2% जे ट्रान्सजेंडर्स असतील किंवा फिजिकली डिसेबल्ड असेल त्यांच्यासाठी ठेवलं. म्हणजे बांगलादेशमध्ये फक्त 7% रिझर्वेशन त्या ठिकाणी राहिलं होतं. खरं म्हटलं तर रिझर्वेशनसाठी हा सगळा मामला सुरू झाला. तुमची मागणी त्या ठिकाणी मान्य करण्यात आली. आता खरं म्हटलं तर आंदोलन संपायला पाहिजे होतं, पण ते खरं कारण नव्हतंच. त्याच्या पलीकडे हे सो कॉल्ड विद्यार्थी नेते त्या ठिकाणी याच्यात गेले आणि मग त्यांची पुढची मागणी होती की शेख हसीना सरकार हटाव. बरं, त्या दबावामुळे जे आहे शेख हसीना सरकार जे आहे त्या ठिकाणी हटलं. शेख हसीनांना जे आहे अर्ध्या तासामध्ये त्यांच्या देशामधून, म्हणजे जी प्रधानमंत्री 4 टर्मसाठी होती लगातार, तिला जे आहे अर्ध्या तासामध्ये आपल्या देशातून पलायन करावं लागलं आणि त्या भारतात आल्या, हेही आपल्याला माहिती आहे. आता या बांगलादेशच्या इंटरनल मॅटर विषयी जे आहे आपलं काही त्या ठिकाणी घेणं नाही. ते लोक आणि त्यांचे जे प्रश्न आहेत ते त्यांनी त्या ठिकाणी सॉर्ट आउट करावे. पण त्याच्यानंतर ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली, जो हिंसाचार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जे आहे उफाळला, बांगलादेशमधले जे मायनॉरिटीज आहेत, अल्पसंख्याक, मग बांगलादेशमधले अल्पसंख्याक कोण? तिथले हिंदू, तिथले शीख, तिथले ख्रिश्चन, यांच्या घरावर, यांच्या मंदिरांवर, यांच्या गुरुद्वाऱ्यावर प्रचंड प्रमाणामध्ये हल्ले झाले. कित्येक निष्पाप बांगलादेशी हिंदूंचे त्या ठिकाणी बळी त्या ठिकाणी गेले. का? कारण ते बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक आहेत. आणि हे हल्ले कोणी केले? सो कॉल्ड हे स्टुडंट लीडर्स, या स्टुडंट संघटना नाहीच आहेत. खऱ्या अर्थानं त्यातला एक महत्वाचा प्लेअर मी तुम्हाला सांगतो. हे सगळे आंदोलनं जे केली, त्या आंदोलनामध्ये जी विरोधी पक्ष आहे BNP, बांगलादेश नॅशनल पार्टी होता, आणि दुसरा एक महत्वाचा ग्रुप आहे, त्याचं नाव होतं जमाते इस्लामी. जमाते इस्लामी या संघटनेला ऑलरेडी तेव्हाच्या बांगलादेश सरकारनं बॅन केलं होतं. बॅन केलेली अशा प्रकारची ऑर्गनायझेशन आहे, पण तरी सुद्धा ती बांगलादेशमध्ये जे आहे मागच्या कित्येक वर्षांपासून काम करते. आणि या जमाते इस्लामीचा जो स्टुडंट विंग आहे, जी विद्यार्थी सेना आहे, त्याचं नाव आहे इस्लामिक छात्र शिबिर. आता या इस्लामिक छात्र शिबिरचा या सगळ्या आंदोलनामध्ये प्रचंड सहभाग होता. अत्यंत मोठ्या प्रमाणावर जे आहे त्यांनी हिंसक पद्धतीने हे आंदोलन केलं. या इस्लामिक छात्र शिबिरला मागच्या कित्येक वर्षांपासून पोसणारं कोण आहे तुम्हाला माहित आहे? तो म्हणजे ISI, तो म्हणजे पाकिस्तान. मोठ्या प्रमाणावर फंड्स, मोठ्या प्रमाणावर जे आहेत वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र या इस्लामिक छात्र शिबिरला, या जमाते इस्लामीला पाकिस्ताननं त्या ठिकाणी दिलेले. म्हणजेच जे कट्टरपंथी आहेत, जे इस्लामिक दहशतवादावर विश्वास ठेवतात, असे खूप मोठ्या प्रकारच्या संघटना, असे खूप मोठ्या प्रकारचे पक्ष हे बांगलादेशमध्ये जे आहेत आपली पाळंमुळं पक्की करतायत. आणि हे जर असं त्या ठिकाणी झालं तर आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, बांगलादेशच्या सीमा, भारताच्या सगळ्यात जास्त लँड बॉर्डर जर कोणासोबत असेल, ऑलमोस्ट 4096 किलोमीटरची लँड बॉर्डर ही बांगलादेश सोबत आहे. यातली मॅक्सिमम लँड बॉर्डर ही पोरस आहे. पोरस म्हणजे काय? काही फेन्सिंग वगैरे त्या ठिकाणी काही केलेलं नाही. आओ जाओ घर तुम्हारा. म्हणजे बांगलादेशमध्ये जर खतरा निर्माण होत असेल तर तिथले जे गरीब लोक जे आहेत ते कुठे येतील? जवळचे जे नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स आहेत भारताचे, आसाम आहे, मेघालय आहे, मिझोराम आहे, त्रिपुरा आहे, या ठिकाणी त्याच्यात येतील. म्हणजे एक तर जो आहे निर्वासितांचा लोंढा भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढेल. बरं, हे खरोखरच निष्पाप लोकच येतील याची काही गॅरंटी आहे का? याच्या माध्यमातून हे इस्लामिक दहशतवादी सुद्धा अतिशय इझिली भारतामध्ये त्या ठिकाणी येऊ शकतील. म्हणून भारताच्या सुरक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने या इन्फिल्ट्रेशनच्या माध्यमातून मोठा खतरा निर्माण होऊ शकतो. हा पहिला खतरा. त्याच्याही पलीकडे जाऊन जर आपण पाहिलं आणि नेमकं भौगोलिक लोकेशन जर बांगलादेशचं आपण लक्षात घेतलं तर बांगलादेश आहे. बांगलादेशच्या आपण जर पूर्वेला त्या ठिकाणी पाहिलं तर हे नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स आहेत, आणि बांगलादेशच्या वर जर तुम्ही पाहिलं भारताचा भाग आहे तर एक अशा चिंचोळी पट्टी तुम्हाला दिसेल, नॅरो एक पार्ट दिसेल. त्याला आम्ही जे आहे सिक्युरिटीच्या भाषेमध्ये त्या ठिकाणी म्हणतो, म्हणजे त्याला चिकन नेक एरिया म्हणतो. त्यालाच आपण सिलिगुडी कॉरिडॉर म्हणतो. सिलिगुडी कॉरिडॉर म्हणजे काय? एका बाजूला जो आहे मेनलँड इंडिया आहे, भारत आहे, आणि या भारताला नॉर्थ ईस्टर्न स्टेट सोबत जोडणारी एक जी चिंचोळी पट्टी आहे तो म्हणजे सिलिगुडी कॉरिडॉर. हार्डली 22 किलोमीटर एवढी त्याची विड्थ आहे. म्हणजे सिलिगुडी कॉरिडॉरच्या दक्षिणेला खाली बांगलादेश आणि सिलिगुडी कॉरिडॉरच्या वर जर तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं तर भूतान, ज्यामध्ये एक महत्वाचा ठिकाणचा जो तिथला भाग आहे तो म्हणजे डोकलाम. तुम्हाला आठवत असेल 2017-18 मध्ये चायनानं याच डोकलामच्या तिथं जे आहे एक प्रकारे कॅप्चर करण्यासाठी प्रयत्न केला आणि भारत आणि चीन यांच्यामध्ये त्या ठिकाणी संघर्ष आला होता. आपण त्याला डोकलाम क्रायसिस म्हणतो. म्हणजे चायनाला माहित आहे की डोकलामवर जर आपण कब्जा त्या ठिकाणी केला तर त्याची सरळ सरळ नजर या चिंचोळ्या पट्टीवर सिलिगुडी कॉरिडॉरवर राहू शकते.
काही अंशी जर या सिलिगुरी कॉरिडॉरवर त्यांनी हमला केला आणि या सिलिगुरी कॉरिडॉरला जे आहे तिथले जे रस्ते आहेत ते जर ते तोडण्यामध्ये यशस्वी झाले तर सरळ सरळ भारताचा नॉर्थ ईस्टर्न पार्ट हा भारताच्या मेनलँड इंडियापासून तोडला जाईल. म्हणजेच एक प्रकारे चिकन स्नेक आपण ज्याला म्हणतो ते मुंडकच तोडण्याचा प्रकार हा चायनातर्फे जो आहे कित्येक वर्षांपासून तसा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे. आता हे काय कमी होतं, खाली दक्षिणेला बांगलादेशमध्ये जर असे इस्लामिक कट्टरपंथी त्या ठिकाणी असेल, या पाकिस्तानला सपोर्ट करणारा चायना हा या सिलिगुरी कॉरिडॉरच्या उत्तरेला म्हणजे वर आणि सिलिगुरी कॉरिडॉरच्या खाली बांगलादेशमध्ये जर प्रस्थापित होऊ शकला तर खऱ्या अर्थानं भारताच्या विरुद्धचा एक प्रकारचा जो सिक्युरिटीचा जो खतरा आहे तो फार मोठ्या प्रमाणावर वाढेल. म्हणून बांगलादेशला कट्टरपंथीय, बांगलादेशला इन्फिल्ट्रेशन, बांगलादेशला एक प्रकारे सिलिगुरी कॉरिडॉर सिक्युरिटी थ्रेट या सगळ्या अँगलनं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि हाच बांगलादेश जो आहे जो आपल्या इंडिया ऍक्ट ईस्ट पॉलिसी म्हणजे थोडक्यात तिकडची जी समुद्र आहेत, इंडियन ओशन आहे, साऊथ चायना सी आहे, यावर सुद्धा जे आहे त्याला कनेक्ट करण्यासाठी या बांगलादेशचं भारताच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं खूप महत्वाचं एक प्रकारचं स्थान त्या ठिकाणी आहे. स्ट्रॅटेजिकली, जिओ स्ट्रॅटेजिकली बांगलादेश खूप महत्वाचा आहे. आणि या बांगलादेशमध्ये अशा भारत विरोधी शक्ती जर त्या ठिकाणी एस्टॅब्लिश होत असेल तर नक्कीच भारताच्या सुरक्षिततेसाठी खूप मोठा खतरा निर्माण होऊ शकतो. म्हणूनच बांगलादेशमधली जी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे ती भारताच्या दृष्टिकोनातून नक्कीच चिंताजनक आहे. सर, आपण आता डिस्कस केलं बांगलादेशच्या बाबतीमध्ये आणि त्याचा भारतावर काय परिणाम होईल ह्या बाबतीमध्ये. असा विचार करा की सेम परिस्थिती भारतामध्ये झाली. रिझर्वेशन तिकडे पॉइंट होता, इकडे सुद्धा आहे. बॅन केलेल्या राजकीय काही संघटना आहेत त्या सुद्धा इथे आहेत. काही अशा संघटना आहेत ज्या याला सगळं म्हणजे नक्षलवाद म्हणा तुम्ही किंवा अशा सर्व आहे. पहिला प्रश्न म्हणजे असा की बांगलादेश सारखी परिस्थिती भारतामध्ये होईल का? उत्तर जर नाही असेल, का होणार नाही? आपण किती स्ट्रॉंग आहोत? खूप महत्वाचा आणि अतिशय रिलिव्हंट प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी विचारला. कारण राजकीय चर्चेमध्ये सुद्धा हा प्रश्न आलेला आहे की बांगलादेशमध्ये जर असं होऊ शकत असेल तर भारतामध्ये सुद्धा आज नाही तर उद्या अशा प्रकारची परिस्थिती जी आहे नक्कीच निर्माण त्या ठिकाणी. आणि एक आता रिसेंटली एका एमपीनी सुद्धा म्हणजे जाहीररित्या व्यक्त केलं की जसं बांगलादेशमध्ये झालंय तसं आपण इथे करूयात. नक्की तुम्ही जे म्हणताय आणि मी तुम्हाला जो आहे तो रेफरन्स सुद्धा त्या ठिकाणी देतो, जे भारताचे परराष्ट्र मंत्री राहिलेले आहेत असे सलमान खुर्शिद यांनी हे स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलं की भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. 2 मिनिटासाठी आपण राजकीय भाग जो आहे बाजूला ठेवू आणि जे आहे तथ्यांच्या आधारावर आपण त्या ठिकाणी बोलू. तुमचं जे म्हणणं आहे ते बिलकुल बरोबर आहे आणि आपण जे आहे एक निष्पक्ष पद्धतीनं या प्रश्नाला पाहण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू. येस, भारत आणि बांगलादेश भाऊ आहेत. तसं जर पाहिलं तर बांगलादेशमधलं डेमोग्राफिक कंपोजिशन आणि भारतामधलं डेमोग्राफिक कंपोजिशन एकेकाळचा सो कॉल्ड एकत्रित जो भारत होता त्यातलाच एक तुकडा म्हणजे आज घडीचा बांगलादेश. म्हणजे डेमोग्राफिकली बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या सारख्या आहेत. दुसरी गोष्ट, डेमोग्राफिकली जर आपण पाहिलं तर मल्टीकल्चरलिझम आपण ज्याला म्हणतो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे धर्माचे, पंथाचे लोक हे बांगलादेशमध्येही आहेत आणि हे भारतामध्येही त्या ठिकाणी आहेत. तिसरी गोष्ट, पोलरायझेशन आपण ज्याला म्हणतो, ध्रुवीकरण, धर्माच्या आधारावर ध्रुवीकरण अत्यंत मोठ्या प्रमाणावर जे आहे बांगलादेशमध्येही त्या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहता आलं आणि भारतामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आहे. चौथी सर्वात महत्वाची गोष्ट की बांगलादेशमध्ये सुद्धा गरिबी आहे, बांगलादेशमध्ये सुद्धा जे आहे अनएम्प्लॉयमेंट आहे, बांगलादेशमध्ये सुद्धा महागाई आहे. काही अंशी भारतामध्ये सुद्धा जे आहे मोठ्या प्रमाणावर अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारीचा प्रश्न आहे. आणि हाच बेरोजगारीचा प्रश्न कुठेतरी युवकांना असंतोष आणि त्यातून संघर्षाची भूमिका घेण्यासाठी जो आहे बाध्य त्या ठिकाणी करतो. या सगळ्या ज्या आहेत त्या जमेच्या बाजू आहेत की अशा प्रकारचं सगळं त्या ठिकाणी होऊ शकतं. काही जण असं म्हणतील की यस, सध्याचं सरकार जसं शेख हसीना यांचं सरकार होतं तर सध्याचं जे केंद्र सरकार जे आहे त्या काही गोष्टी ज्या आहेत ते बिलकुल त्या ठिकाणी एखाद्या डिक्टेटर सारखं त्या ठिकाणी त्याच्यात करतात. आपल्याला राजकीय भाष्य करायचं नाही, पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एका बाजूला त्या ठिकाणी येतात. पण हे असं जरी असलं तरी मला स्ट्रॉंगली वाटतं की भारतामध्ये हे असं त्या ठिकाणी होण्याची शक्यता ही खूपच कमी आहे. 2-3 फक्त महत्वाचे मुद्दे मी त्या ठिकाणी सांगतो. बांगलादेशचा 1971 पासून ते 2024 पर्यंतचा इतिहास पाहिजे. एकदा नाही, दोनदा नाही, कित्येक वेळेस साधारणतः 1975 ते 1991 याच्यातला मोठा पिरियड हा त्या ठिकाणी मिलिटरी कू आपण ज्याला म्हणतो म्हणजे एक प्रकारे लष्करानं जे आहे सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला. फक्त लष्करानं सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला नाही तर ऑलमोस्ट 2 दशकं बांगलादेशमध्ये जे आहेत
त्या ठिकाणी लष्कर प्रमुख हे बांगलादेशचे सत्ताधीश त्या ठिकाणी होते. म्हणजे बांगलादेशचा मिलिटरी कूचा इतिहास त्या ठिकाणी करेक्ट. भारताचा इतिहास घ्या, 75 वर्षांचा आमचा इतिहास आहे. या भारतामधूनच जो आहे पाकिस्तान वेगळा त्या ठिकाणी झाला. या भारतामधूनच म्हणजे एकत्रित भारतामधूनच जे आहे कुठेतरी ईस्टर्न पाकिस्तान जो आजचा बांगलादेश त्या ठिकाणी आहे. बांगलादेशमध्ये सुद्धा जो आहे मिलिटरी कूचा इतिहास आहे. पाकिस्तानमध्ये सुद्धा जे आहेत अशा प्रकारचे लष्कर प्रमुख सत्तेसाठी हपापलेले आणि एक प्रकारे मिलिटरी कू करणारे त्या ठिकाणी आहेत. मागच्या 1947 पासून ते 2024 मध्ये असा एक इन्सिडन्स मला तुम्ही दाखवा की मिलिटरी कूचा प्रयत्न सुद्धा झालेला आहे. मिलिटरी कू तर सोडूनच द्या, लष्कर सत्ताधीश म्हणजे आमचे जे आर्म्ड फोर्सेस आहेत भारतीयांचे, आपल्या प्रत्येकाला जो आहे गर्व वाटला पाहिजे. दे आर द मोस्ट प्रोफेशनल. ज्यावेळेस सीमांचं संरक्षण करण्याची गरज पडते स्वतःचा जीव सुद्धा त्या ठिकाणी देतात, पण सत्तेसाठी हपापलेले नाहीत. मागचा 75 वर्षांचा इतिहास त्या ठिकाणी पहा. हा पहिला महत्वाचा मुद्दा. दुसरी गोष्ट, आमच्या देशाचं जे संविधान आहे ते संविधान सेक्युलर आहे आणि संविधान सर्वतोपरी आहे. वेगवेगळ्या प्रकारची संकट आमच्यावर त्या ठिकाणी त्याच्यात आली, पण 75 वर्ष आमचा देश जो आहे तो फार सिस्टमॅटिकली त्या ठिकाणी चालला संविधानाच्या अनुसार. ज्यावेळेस मी संविधान म्हणतोय त्या संविधानामध्ये देअर आर क्रॉस चेक्स अँड बॅलन्सेस. कोणीच या ठिकाणी सत्ताधीश नाही. तुम्ही राष्ट्रपती आहात, तुम्ही जे आहेत नॉमिनल हेड त्या ठिकाणी आहात, तुम्ही प्रधानमंत्री आहात, तुमच्यावर जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे चेक्स अँड बॅलन्स त्या ठिकाणी. तुम्ही सरकारमध्ये याचा अर्थ तुम्ही काही करू शकता असं जे आहे भारताच्या संविधानाच्या अनुसार शक्य नाहीये. आमचं आर्म फोर्सेस जे आहे ते मोस्ट प्रोफेशनल त्या ठिकाणी त्याच्यात आहे. आमचा मीडिया जो आहे येस त्याच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नचिन्ह निर्माण होतात, पण मीडियातला काही घटक हा आज सुद्धा जो आहे अतिशय निष्पक्षपणे त्यांची भूमिका बजावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. या सगळ्या गोष्टी जर आपण त्या ठिकाणी पाहिल्या तर डेमोक्रेसीचे जे 4 स्तंभ आहेत, ज्यामध्ये एक लेजिस्लेचर आहे म्हणजे विरोधी पक्ष, ही तो आपली भूमिका त्या ठिकाणी आहे. दुसरा जो आहे ऑफकोर्स ज्युडिशरी आहे, तो ज्युडिशरी जो आहे वेळोवेळी आपली भूमिका त्या ठिकाणी बजावत आलेला आहे. एक्झिक्युटिव्ह की सरकार येतील जातील, पण हे वेगवेगळ्या प्रकारचे ब्युरोक्रॅट्स जे आहेत, जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोफेशनल्स आहेत ते त्या ठिकाणी काम करतायत. आणि चौथा मीडिया, त्यातला काही घटक हा सुद्धा काम करतोय. तर या सगळ्या गोष्टीतून जर एकत्रितरित्या आपण पाहिलं तर मला जे आहे खरोखरच त्या ठिकाणी वाटतं की हे शक्य नाही. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा, बांगलादेश हा छोटा देश आहे. बांगलादेश जो आहे हा विकसनशील देश आहे. भारत सुद्धा विकसनशील देश आहे, पण आज घडीला जर भारताकडे आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं इमर्जिंग सुपर पॉवर म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवर हा जो कन्सेप्ट आहे, ज्यामध्ये अपार्ट फ्रॉम तुमची मिलिटरी केपेबिलिटी, तुमची इकॉनॉमिक स्ट्रेंथ असेल, तुमची जी आहे टेक्नॉलॉजिकल स्ट्रेंथ त्या ठिकाणी असेल, तुमची डिप्लोमॅटिक आंतरराष्ट्रीय स्तरावरचा तुमचा सगळा इफेक्ट असेल, या सगळ्या एकत्रित गोष्टींचा विचार केला तर कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवर ही भारताची जी आहे खूप तगडी आहे. त्याच्यामुळे दुसऱ्या बाहेरच्या देशामधलं जे आहे कोणी भारताच्या वेगवेगळ्या अंतर्गत बाबींमध्ये त्या ठिकाणी इंटरफिअर करू शकेल आणि त्याच्या माध्यमातून लोकांनी निवडून दिलेलं सरकार त्या ठिकाणी उलथवून टाकू शकतील, ही परिस्थिती जी आहे मला वाटतं भारतामध्ये येण्याची शक्यता खूप कमी आहे. जे बांगलादेशमध्ये झालं, थेरॉटिकली जरी आपल्याला वाटत असलं की बऱ्याचशा सिमिलॅरिटीज आहेत, पण मी ज्या काही गोष्टी तुमच्या समोर ठेवल्या त्याच्या माध्यमातून मला स्ट्रॉंगली वाटतं की भारत में ये पॉसिबल नाही, ये नहीं हो सकता है. सर, मग मला आता एक सांगा, भारताची लष्करी ताकद मला थोडक्यात समजून सांगा, पण कशी समजून सांगा की पहिल्याचा भारत आणि गेल्या 10 वर्षातला भारत. नक्कीच, म्हणजे कुठलंही आर्म फोर्सेस आणि भारताविषयी, भारताच्या लष्कराविषयी ज्यावेळेस आपण बोलतोय, आर्म फोर्सेस म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या पॉईंट ऑफ व्ह्यूने, तर भारताच्या आर्म फोर्सेस विषयी जर आपण पाहिलं तर त्याचा प्रिपेअर्डनेस, त्याची तयारी ही त्या वेळेसची त्या देशासमोरची जी संकट असतात, त्या वेळेसचे जे टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट्स असतात, त्या अँगलनं आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागतं. नक्कीच मागच्या 10 वर्षांमध्ये जे आहे भारताच्या लष्करानं खूप मोठा पल्ला किंवा खूप मोठं प्रोग्रेस त्या ठिकाणी केलेला आहे. पण दुर्दैवानं मी हेही त्या ठिकाणी म्हणेल की ज्या प्रकारचे चॅलेंजेस, ज्या प्रकारची अनसर्टन्टी, ज्या प्रकारचे जिओ पॉलिटिकल चेंजेस भारत आणि भारताच्या सभोवताली त्या ठिकाणी होत आहेत, ते सुद्धा बदलत आहेत. म्हणून भारताला जे आहे, भारताच्या लष्कराला मॉडर्नाइज होणं, आणखीन मजबूत होणं हे त्या ठिकाणी आवश्यक आहे. मग आता याला जर आपण पाहिलं की भारताच्या लष्कराचं सामर्थ्य आणि खरोखरच पुन्हा त्याला निष्पक्षरित्या जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर मी म्हणेल की हाफ फुल हाफ एम्प्टी. मी हे का म्हणतोय, मागच्या 10 वर्षामध्ये जे आहे नक्कीच जर तुम्ही एक प्रकारे जे आहे सिप्री ही एक ऑर्गनायझेशन आहे आणि ती जी आहे तुमच्या देशाचं मिलिटरी प्रिपेअर्डनेस याविषयी जे आहे वेगवेगळा डेटा त्या ठिकाणी देत असते. तर तुम्ही मिलिटरीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, लष्करी सामर्थ्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं पाहिलं तर जगामधली जे आहे भारताचं आर्म फोर्सेस हे 4थं सर्वात सामर्थ्यशाली आर्म फोर्सेस त्या ठिकाणी मानलं जातं. आपण जे आहे न्यूक्लिअर पॉवर स्टेट आहोत. येस, या सिप्रीच्याच रिपोर्टच्या अनुसार साधारणतः 155 न्यूक्लिअर मिसाईल्स हे भारताकडे त्या ठिकाणी त्याच्यात आहेत.
खऱ्या अर्थानं जर विचार करायचा असेल आणि फार मागं जाण्याची गरज नाही, 2020 आणि त्याच्यानंतर जो चायनासोबतचा आपला संघर्ष आहे तो जर आपण त्या ठिकाणी पाहिला, किंवा 1999चं जे कारगिल वॉर आहे ते जर आपण त्या ठिकाणी पाहिलं, एका बाजूला आकडे आपल्याला सांगतात की आपण जगामध्ये जे आहेत ते चौथं सगळ्यात आर्म फोर्सेस आमचं जे आहे ते चौथं सगळ्यात बलशाली अशा प्रकारचं आहे. पण मी म्हणेल की हे फक्त पेपरवरची आकडे आहेत. ज्यावेळेस करगिल वॉर झालं किंवा इनफॅक्ट गलवान नंतरची सगळी जी परिस्थिती निर्माण झाली, जगामधलं कुठलंच सैन्य करू शकणार नाही अशा प्रकारचं शौर्य हे आमच्या सैनिकांनी, हे आमच्या ऑफिसर्सनी त्या ठिकाणी दाखवलं. म्हणून 1999च्या कारगिल वॉरमध्ये कोणी अपेक्षाच केली नाही की पाकिस्तान ज्या पोझिशनमध्ये होता त्या पोझिशनवरून जे आहे आपण पाकिस्तानला त्या ठिकाणी हटवू शकू, त्यांच्या सैनिकांना हटवू शकू. 2020च्या नंतर सुद्धा स्पेशली 29-30 ऑगस्टला ज्याला आपण कैलाश माउंटन रेंजमध्ये भारतानं एक ऑपरेशन त्या ठिकाणी केलं होतं आणि काही मोक्याच्या हिल्स आपण ज्याला म्हणतो, माउंटनवरच्या ज्या चौक्या त्या आपण कब्ज्यामध्ये त्या ठिकाणी घेतल्या होत्या. यातून एक महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. माउंटन वॉरफेअर आपण ज्याला म्हणतोय, पर्वतीय युद्ध, या पर्वतीय युद्धामध्ये जगामधलं सर्वोत्कृष्ट सैन्य जर कुठलं त्या ठिकाणी असेल तर ते भारतीय सैन्य आहे. सुदैवानं दुर्दैवानं भारताच्या ज्या सीमा आहेत मुख्यतः पाकिस्तान सोबतच्या त्याचबरोबर चायना सोबतच्या, यातला मॅक्सिमम पार्ट हा माउंटनच आहे. म्हणजे या पर्वतीय युद्धामधलं नंबर 1चं जर सैन्य कुठलं असेल तर ते भारतीयांचं सैन्य आहे आणि त्यामध्ये नक्कीच आपण वाढ करतोय. दुसरी महत्वाची गोष्ट, मागच्या 10 वर्षात जो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या जे बॉर्डर एरिया आहेत त्या बॉर्डर एरियामधली कनेक्टिव्हिटी, त्यामध्ये असणारे रस्ते, त्यामध्ये असणारं रेल्वेचं जाळं, त्याहून महत्वाचं आजच्या जगामध्ये त्यामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट्स, टेलिकॉमच्या माध्यमातून, सिग्नलच्या माध्यमातून. दुर्दैवानं मागच्या 50-60 वर्षांमध्ये आपल्याला बरंच काही करणं शक्य होतं आणि करायला हवं होतं. पण तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी विचार केला की अरे सियाचीनमध्ये जे आहे त्या ठिकाणी एक गवताचं पातं येत नाही, तिथे डिफेन्सवर जे आहे काय खर्च करायचा किंवा तिथे काय लक्ष द्यायचं. चायनाशी सटीक जी LAC आहे त्याच्या बाजूला जे आहे रस्ते बांधण्याची काय त्या ठिकाणी गरज आहे. तशा बाजूची जर त्याच्या बाजूला जर भारताच्या बाजूला आपण रस्ते तर त्या ठिकाणी बांधले तर चायनाचं सैन्य जे आहे या LACच्या अक्रॉस भारतामध्ये घुसेल आणि त्यांच्यासाठी तर जे आहे ऑलरेडी आपण रस्ते बनवलेले असतील तर ते फार इझिली भारतामध्ये त्या ठिकाणी घुसतील. 2008-2009चे डिफेन्स मिनिस्टर यांचं हे स्टेटमेंट आहे जे मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय. पण ही पॉलिटिकल विल पॉवर, ही थिंकिंग आपण कुठेतरी बदलली आणि मागच्या 10 वर्षांमध्ये जे अतिशय मोठ्या प्रमाणावर BRO बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी असो किंवा वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून या LACच्या अक्रॉस मोठं जे आहे रस्त्यांचं जाळं आपण त्या ठिकाणी निर्माण केलं. मोठ्या प्रमाणावर ISR कॅपेबिलिटीज, इंटेलिजन्स, सर्व्हिलन्स अँड रिकनेसन्स केपेबिलिटीज, म्हणजे थोडक्यात टेहळणी करण्यासाठी, दुश्मनाच्या एरियामध्ये टेहळणी करण्यासाठी त्या ठिकाणचे रडार्स, त्या ठिकाणी जे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या अशा प्रकारची उपकरणं ही सुद्धा लावण्यासाठी जे आहे भारतानं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी प्रयत्न मागच्या 10 वर्षांमध्ये आपण केले. म्हणजे नक्कीच मिलिटरी प्रिपेअर्डनेस आपण त्या ठिकाणी वाढवतोय. चांगल्या प्रकारचे करार, स्ट्रॅटेजिक अलायन्सेस हे आपण केले. मागच्या काही वर्षांमध्ये अमेरिकेसोबत अशा प्रकारचे करार केल्यामुळे आता सॅटेलाइट इमेजरी जी अमेरिकेनं 1999च्या कारगिल वॉरमध्ये भारताला दिली नव्हती, आता आम्ही 2016 पासून 2024 पर्यंत अमेरिकेशी 3 महत्वाचे करार त्या ठिकाणी केलेले आहेत. बेका नावाचा करार आहे, कॉमकॉसा नावाचा एक त्या ठिकाणी करार आहे आणि आणखीन एक जे आहे लेमोआ नावाचा करार आहे. या करारच्या माध्यमातून मिलिटरी लॉजिस्टिक एक्सचेंज त्याचबरोबर अशा प्रकारची जी आहे इंटेलिजन्स इनपुट मिळवणं हे भारताला त्या ठिकाणी शक्य होणार आहे. म्हणजे स्ट्रॅटेजिक अलायन्सेस, वेगवेगळ्या प्रकारची जे आहे शस्त्रास्त्र मिळवणं, वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट्स यावर लक्ष करणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भारतानं केलेल्या आहे. आणि या चर्चेमध्ये म्हणजे हा खूप मोठा विषय आहे की कशा प्रकारे जे आहे भारतानं यामध्ये सुधारणा केलेली आहे. खूप साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगता येतील, पण एक 3 गोष्टींवर जे आहे मी या ठिकाणी फोकस करतो. कुठल्याही देशाचं दुसऱ्या देशाविरुद्ध स्पेशली बॉर्डरशी संबंधित वर्चस्व हे कुठल्या गोष्टीमुळे प्रस्थापित होतं, जसं फॉर एक्झाम्पल LACच्या अक्रॉस चायना बलवान का भारत बलवान हे कसं त्या ठिकाणी ठरतं. यामध्ये 3R फॅक्टर असतो. 3R म्हणजे काय, एक आहे रोड्स, दुसरा आहे रडार आणि तिसरा आहे रिझर्व्स. म्हणजे काय, रोड्स म्हणजे कनेक्टिव्हिटी. जसं मी सांगितलं की कमीत कमी वेळेमध्ये जे मेनलँड इंडियामधलं आपलं सैन्य जे आहे, जर युद्धाची परिस्थिती आली तर कमीत कमी वेळेमध्ये आपले रणगाडे, आपले सगळं शस्त्रास्त्र हे कमीत कमी वेळेमध्ये आम्ही बॉर्डरवर कसं पोहोचू शकू, त्यासाठी रस्ते असणं तर आवश्यक आहे, रेल्वेचं जाळं असणं आवश्यक आहे, म्हणून रोड्स महत्वाचं. दुसरं रडार. रडार म्हणजे एक प्रकारे जे आहे तुमची टेहळणी करण्याची केपेबिलिटी, क्षमता, तीही आपण त्या ठिकाणी वाढवतोय. आणि थर्ड इज रिझर्व्स. रिझर्व्स म्हणजे काय, गरज पडली तर कमीत कमी वेळेमध्ये ती शस्त्रास्त्र, तेवढ्या मोठ्या प्रमाणावर सैन्य हे आपल्याला जे आहे ज्या ठिकाणी हॉट
परस्यूट आपल्याला करायचा आहे, एक प्रकारे ज्या ठिकाणी जी आहे युद्धाची परिस्थिती निर्माण होतीये, कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही जर त्या ठिकाणी पोहोचू शकले तर तुम्हाला जे आहे त्या ठिकाणी डॉमिनन्स प्राप्त करता येऊ शकतो. या सगळ्या अँगलनं नक्कीच भारतानं मागच्या 10 वर्षांमध्ये एक प्रकारे जे आहे चांगलाच प्रोग्रेस केलेला आहे. पण जसं मी सुरुवातीला सांगितलं, हाफ फुल हाफ एम्प्टी. हाफ फुल विषयी तर मी त्या ठिकाणी बोललो. हाफ एम्प्टी मी का म्हणतोय हाफ एम्प्टी? आपल्याला लक्षात आलं, खूप उशिरा लक्षात आलं, आत्मनिर्भर भारत. आपण जे आहे रशियाकडून शस्त्रास्त्र घेऊन, अमेरिकेकडून शस्त्रास्त्र घेऊन, इस्रायलकडून शस्त्रास्त्र घेऊन आम्ही जे आहे खूप मोठे आणि कुठल्याही संकटाचा सामना करण्यासाठी जे आहे आम्ही तयार, असं जर म्हणत असू तर कुठेतरी चुकतोय. रशिया युक्रेन वॉरवरून इस्रायल हमास युद्धामधून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि म्हणून आत्मनिर्भर भारत स्पेशली डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आमची जी गरज आहे ती आम्हाला भारतामध्येच तयार करता यावी. आम्हाला जे आहे दुसऱ्यांवरचं डिपेंडन्स कमी करता यावं. त्याच वेळेस म्हणून आम्ही बलवान त्या ठिकाणी. त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे आत्मनिर्भर भारत आपण सुरू केलेला आहे, पण याला काही काळ लागेल. ही एक प्रकारची जी आहे आपल्याला तो आत्मविश्वास प्राप्त होण्यासाठी. त्याहून महत्वाची बाब, भविष्यातली युद्ध ही ट्रेडिशनल युद्ध नसणार आहेत, पारंपरिक युद्ध नसणार आहेत, सीमेच्या पार फक्त लढली जाणारी युद्ध नसणार आहेत. भविष्यातली युद्ध ही नॉन कायनेटिक वॉरफेअर असणार आहेत. भविष्यातल्या युद्धांमध्ये न्यूक्लिअर, बायोलॉजिकल, केमिकल वॉरफेअर असणार आहेत. भविष्यातल्या युद्धांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समावेश असणार आहे. भविष्यातल्या युद्धांमध्ये सायबर वॉरफेअरचा मोठा खतरा त्या ठिकाणी असणार आहे. मग जोपर्यंत भारत टेक्नॉलॉजिकली तंत्रज्ञाच्या या तांत्रिक बाबीच्या अनुषंगानं, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून, सायबर सिक्युरिटीच्या माध्यमातून, NBC वॉरफेअरच्या माध्यमातून, बायोलॉजिकल सिक्युरिटीच्या माध्यमातून जोपर्यंत भारत मजबूत होत नाही तोपर्यंत हे म्हणणं की आम्ही जे आहे पूर्णतः आमच्या सुरक्षितता करण्यासाठी जे आहे पूर्णतः सक्षम आहोत, हे म्हणणं माझ्या मते जे आहे कुठेतरी घाईचं ठरेल. म्हणून मी म्हणतोय की ट्रेडिशनल वॉरफेअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आमचा मुकाबला जो आहे पाकिस्तानही करू शकत नाही आणि माउंटन वॉरफेअरमध्ये चायनाही करू शकत नाही. आम्ही खूप प्रगती त्या ठिकाणी केलेली आहे. पण जर तुम्ही भविष्यातल्या युद्धांचा त्या ठिकाणी वेध घेत असाल तर माझ्या मते त्याला आणखीनही इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप सारा स्कोप आहे आणि भारत सरकारने त्याची तयारी जी आहे सुरू केलेली आहे. पण त्याला आणखीन लवकरात लवकर गती देणं हे क्रमप्राप्त ठरतं, आवश्यक ठरतं. सर, आता थोडे लाईट क्वेश्चन. मला 2 प्रश्न आता तुम्ही जेव्हा सांगत होते तेव्हा तुम्हाला थोडं कॉमेडी वाटेल, पण जस्ट माझ्या डोक्यामध्ये आलेत. पहिला असा प्रश्न की जेव्हा पाकिस्तान आपल्यावर अटॅक करेल किंवा युद्ध घोषणा करेल तर आपण त्यांना किती वेळामध्ये आपण त्यांना उत्तर देऊ किंवा आपण किती वेळामध्ये त्यांना संपवू? या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदर, आणि तुमची प्रस्तावनाच तशी दिली की हा कॉमेडी प्रश्न आहे, तर खरोखरच म्हणजे या प्रश्नाच्या अनुषंगाने 1947ला जे आहे पाकिस्ताननं तसा काही प्रयत्न केला, 1965ला तसा काही प्रयत्न केला, 1971ला प्रयत्न केला, 1999ला प्रयत्न केला. एवढे सगळे प्रयत्न करून सुद्धा पाकिस्तान एकदा तरी आपल्यासोबत त्या ठिकाणी यशस्वी झाला का? याचं उत्तर नाही. दुसरी गोष्ट, आपण जो आहे बालाकोट त्या ठिकाणी जो आहे एअर स्ट्राईक त्या ठिकाणी झाला, आपण सर्जिकल स्ट्राईक त्या ठिकाणी केला 2019 मध्ये. मग सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर जे आहे वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा त्या ठिकाणी झाल्या की अरे पाकिस्तान विरुद्ध जे आहे आपण सर्जिकल स्ट्राईक करू शकत नाही, त्यांच्या हद्दीमध्ये जाऊन जे आहे ते करू शकत नाही, तुम्ही जे आहे इतका हलक्यामध्ये पाकिस्तानला घेऊ नका. पाकिस्तान जे आहे न्यूक्लिअर मिसाईल स्टेट आहे, काही सेकंदामध्ये जे आहे तुमच्यावर ते वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत न्यूक्लिअर मिसाईलचा फायर त्या ठिकाणी करतील. एवढं जे आहे सक्षम असं त्यांच्याकडे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आहे. अरे आम्ही तुमच्या घरात घुसलो, आम्हाला जे काही मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह साध्य करायचे होते ते मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह साध्य त्या ठिकाणी केले आणि एका सैनिकाला सुद्धा त्या ठिकाणी ज्याला म्हणतात खरोज भी नाही आहे, इन द सेन्स कोणाचाही जीव केला नाही. अतिशय सिस्टमॅटिकली आम्ही आमचे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह, पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह त्या ठिकाणी साध्य केले आणि ते न्यूक्लिअर मिसाईल्स तर सोडा, साधा एक दगड सुद्धा तुम्हाला तिकडून त्या ठिकाणी मारता आला नाही. मग हा जर पाकिस्तानचा सगळा इतिहास त्या ठिकाणी आहे तर पाकिस्तानची अवकात आहे का, पाकिस्तानची खरोखर क्षमता आहे का भारताविरुद्ध त्या ठिकाणी हमला करायची? आणि त्याहून महत्वाचं, आज 2024 मध्ये ते हमला बिमला तर फार दूरच्याच गोष्टी त्या ठिकाणी राहिल्या. लिटरली खायला भाकरी नाही अशी पाकिस्तानची खरी परिस्थिती आहे. प्रचंड कर्जामध्ये त्या ठिकाणी बुडालेला आहे. आपल्याला काही करायची गरजच नाही. तिथले लोकच जे आहेत दगड मारतायत त्यांच्या राज्यकर्त्यांना, तिथले लोकच जे आहेत. आणि खरोखरच GHQ त्यांचं जे जनरल हेडक्वार्टर आहे, त्यांचं जे आर्मी हेडक्वार्टर आहे, काही महिन्यांपूर्वीच तुम्ही पाहिलं असेल, लोकांनी तिथे घुसून त्या आर्मी हेडक्वार्टर मधले तिथले जे जनरल आहेत त्यांचे ऑफिस, त्यांचे जे घरं जे आहेत त्यांना जाळलं, त्यांची नासधूस केली. भारताची त्यांना गरजच नाही. तुमचे लोकच जे आहेत तुमच्यापासून इतके परेशान आहेत, तिथेच त्या ठिकाणी करतील. आणि तरीही जर त्यांनी त्या ठिकाणी आपल्यावर हल्ला केलाच
तसा काही प्रयत्न त्या ठिकाणी केलास तर तुम्ही प्रश्न विचारले की बाबा जे आहे त्याला किती आठवडे लागतील, किती दिवस लागतील, तुमचा प्रश्नच चुकला. तास जर तुम्ही म्हटले असते तर माझ्या मते जे आहे काही कयास आपल्याला त्या ठिकाणी लावता असेल. कुठले दिवस, किती दिवस, काही तासांमध्ये जो आहे पाकिस्तानचा बंदोबस्त करण्याची पूर्ण क्षमता ही भारताकडे नक्कीच त्या ठिकाणी आहे. पण हे जरी त्या ठिकाणी खरं असलं तरी किती क्षमतेनं किंवा कुठपर्यंत आपल्याला जाण्याची इच्छा आहे यावर सगळं डिपेंडेंट. जर आपण फुल फ्लेज त्या ठिकाणी गेलो तर माझ्या मते हा फक्त काही तासांचा खेळ आहे, दिवसही त्या ठिकाणी लागणार नाही. म्हणजे इथे त्या ठिकाणी पॉलिटिकल विल पॉवर येते, बाकी इंटरनॅशनल फॅक्टर्स सगळे त्या ठिकाणी त्याच्यात येतात. पण मला वाटतं ती गरज त्या ठिकाणी पडणारच नाही. आज घडीला पाकिस्तानची अशी सिच्युएशन आहे की पाकिस्तानचे 5 तुकडे हे त्यांचे लोकच त्या ठिकाणी करतील. 1971चा इतिहास माहित आहे, ईस्ट पाकिस्तान त्यावेळेसचा जो असंतोष होता, आम्ही त्याला फक्त जे आहे तथास्तू त्या ठिकाणी म्हटलं आणि नवीन बांगलादेश क्रिएट झाला. बांगलादेशचा बाप कोण तर जो आहे भारत. तसंच भविष्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की तथास्तू म्हटलं तर हू नोज उद्या जो आहे नवा बलुचिस्तान तयार होईल, उद्या नवीन सिंध त्या ठिकाणी तयार होईल, उद्या जे आहेत त्या पाकिस्तानचे 5 तुकडे झाले तर आपल्याला आश्चर्य वाटू नये. म्हणून जर कोणी असं म्हणत असेल की पाकिस्ताननं भारतावर हल्ला केला तर भारताला किती सारे चॅलेंजेस निर्माण होतील, तर माझ्या मते पहिले जे आहे वो आपला घर देखो, मग आपण जे आहे बाकी या सगळ्या गोष्टींची चर्चा करू. याच्यामध्ये अजून एक असाच दुसरा कॉमेडी क्वेश्चन जेव्हा तुम्ही हे सांगतात, जेव्हा आपण आपली शौर्यगाथा बघतो, पिक्चरद्वारे बघतो आणि आपल्या फिल्म्सचा वगैरे आपल्यावर खूप मोठा म्हणजे काय म्हणता येईल इन्फ्लुएन्स वगैरे त्या गोष्टी असतात, प्रभाव आपल्यावर असतात. मग ते पाकिस्तानी ऑडियन्सला काय दाखवत असेल पाकिस्तानी फिल्म मेकर? हे सगळं म्हणजे हे सगळ्या जे फसलेले त्यांचे प्रयत्न आहे हे दाखवत असतील की का पिक्चरच येत नसतील? म्हणजे हा खूप मोठा प्रश्न मला पडतो. नाही, माझ्या मते येत असतील. पण भारतामधले जे मूव्हीज असतात, आपण नावच घेऊ ना, फॉर एक्झाम्पल जे बॉर्डर सारखी मूव्ही आहे किंवा इव्हन लक्ष्य सारखी मूव्ही, अशी कित्येक मूव्हीज त्या ठिकाणी असतील. हे जे आहे ते ट्रू स्टोरीजवर आधारित अशी चित्रपट आहेत. लक्ष्य मूव्ही घेतलं, कॅप्टन विक्रम बत्राची स्टोरी त्या ठिकाणी. आपण जो आहे बॉर्डर सारखी मूव्ही घेतली, खरोखरच कारगिल युद्धावर आधारित अशा प्रकारची ती मूव्ही आहे. म्हणजे सत्य घटना आहेत आणि त्या सत्य घटनांना चित्रपटाच्या स्वरूपामध्ये त्या सगळ्या शौर्य कथा ज्या आहेत सामान्य लोकांसमोर आणलेल्या आहेत. आणि वी आर प्राऊड की जे आहेत हे अशा प्रकारचे आमचे जवान, जांबाज जवान होते ज्यांनी देशासाठी जर गरज पडली तर स्वतःच्या प्राणांची आहुती सुद्धा त्या ठिकाणी दिली. सत्य कथा आहेत. पाकिस्तानमध्ये सुद्धा स्टोरी त्या ठिकाणी असतील, पण त्या सत्यकथा नावाची गोष्टच त्या ठिकाणी नाही की ज्या आहे अशा रंजक कथा की रात्री झोपल्यानंतर स्वप्न पडतात ना, मग स्वप्नामध्ये जे आहे कसा पाकिस्ताननं भारतावर हल्ला केला असेल, कसे त्यांचे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह हासिल केले असतील, असे स्वप्नवत अशा प्रकारच्या मूव्हीज त्यांच्या त्या ठिकाणी नक्कीच असतील. ट्रू स्टोरीचा काही त्या ठिकाणी पत्ताच नाही. म्हणजे सुरुवातीलाच त्या ठिकाणी ते अगोदर असतात ना तुमचे डिस्क्लेमर, ये धारावाहिक ऐसा कोई दावा नहीं करता की इसकी कोई पात्र या घटना जो आहे सही आहे. तसं त्या ठिकाणी म्हणत असतील की ही स्टोरी खरी नाही, हे पात्रही खरं नाहीत आणि या घटनाही खरं नाहीत. या फक्त ज्या आहेत तुमच्या मनोरंजनासाठी, आपल्या मनाला चांगलं वाटावं की कमीत कमी चित्रपटांमध्ये तरी जे आहे आपण भारताला हरवलं, आपण त्यांची नाचक्की केली, असे असतील पिक्चर, असे असतील, बहुधा असतील. सर आता थोडं लाईट झाल्यानंतर थोडा आता सिरियस टॉपिककडे येऊ. आता आपण काही काळापूर्वी जर बघितलं किंवा इंटरनॅशनल आपण वॉरफेअरमध्ये जाण्यापेक्षा आपण इंटरनॅशनल पॉलिटिक्स आपण जरा बघितली तर आपल्या जे नेबरहुड आहे त्यांचे जरा मतपरिवर्तन झालेले आपल्याला बघायला दिसतात. माइट बी चायना तिथे इन्व्हॉल्व्ह झालंय म्हणून, माइट बी तिथे काही अजून काही देश असतील तिथे इन्व्हॉल्व्ह झाले म्हणून. तर तुम्हाला काय वाटतं बेसिकली? हा खरंच छान प्रश्न आहे. आणि माझ्या मते खऱ्या अर्थानं भारताच्या सिक्युरिटीला भविष्यामध्ये जर कुठला खतरा असेल तर तो फक्त पाकिस्तान किंवा फक्त चायनाचं आक्रमण या पॉइंट ऑफ व्ह्यूनं नाही, तर चायनाची एनसर्कलमेंट पॉलिसी जी आहे त्याचा खतरा माझ्या मते असू शकतो. आणि यातच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आज घडीला आपण जर भारताच्या सभोवतालची जी आपली नेबरिंग नेशन्स आहेत, आपली जी शेजारी राष्ट्र आहेत, ती शेजारी राष्ट्र जर लक्षात घेतली तर आपण जे उत्तरेकडून त्या ठिकाणी पाहू. अफगाणिस्तान, बाय द वे कोणी म्हणेल की बाबा जे आहे काय तुमचे गेस्ट आहेत आणि ते म्हणतात की अफगाणिस्तान जे आहे भारताचं शेजारी राष्ट्र त्या ठिकाणी, आणि ते म्हणतील जरा मॅप पहा, आणि मॅप पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की अफगाणिस्तानच्या बाउंड्रीज ज्या आहेत त्या कुठे तुमच्या भारतासोबत त्या ठिकाणी याच्यात आहेत. तर त्यांना जे आहेत म्हणजे जर असं कोणी म्हटलं तर विथ ह्युमिलिटी त्यांना मी सांगू इच्छितो की आज घडीला सो कॉल्ड काही लोक मॅपमध्ये जे आहे पाक ऑक्युपाईड काश्मीर, पाकव्याप्त काश्मीर आणि त्याच्याशी सटीक अफगाणिस्तानच्या सीमा त्या ठिकाणी दाखवत असतील. पाकव्याप्त काश्मीर ठीक आहे, आज घडीला तुम्ही त्याला पाकव्याप्त काश्मीर म्हणतात. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग होता, भारताचा भाग आहे आणि भारताचा भाग राहील. वर्ष 1992 मध्ये सुद्धा जे आहे भारताच्या पार्लमेंटनं
एक प्रकारचा जो आहे तशा प्रकारचा कायदा, एक प्रकारचं रिझोल्युशन त्या ठिकाणी पास केलं की जे आहे पाक ऑक्युपाईड काश्मीर हा भारताचाच त्या ठिकाणी, इट इज जस्ट अ मॅटर ऑफ टाइम, आज नाही तर उद्या तो पूर्णतः भारतात सम्मिलित होणारच. म्हणून पाकव्याप्त काश्मीर जरी असला तरी त्याच्याशी सटीक सीमा या अफगाणिस्तानशी संबंधित आहेत आणि अफगाणिस्तान हे आमचं शेजारी राष्ट्र आहे. दुर्दैवानं त्या अफगाणिस्तानमध्ये आज कोणाची सत्ता आहे? तालिबानी इस्लामिक टेररिझम मानणाऱ्यांची त्या ठिकाणी सत्ता आहे. बरं, फक्त अफगाणिस्तानच नाही आहे का? त्याच्या खाली आपण त्या ठिकाणी येऊ, दक्षिणेकडे त्या ठिकाणी येऊ. पाकिस्तान डिअरेस्ट फ्रेंड आहे, त्याला तर जे आहे पाकिस्तान म्हणण्याच्या ऐवजी टेररिस्तान हेच त्याचं नाव त्या ठिकाणी असावं. त्या पाकिस्तानविषयी बोलण्यात जे आहे काही अर्थच त्या ठिकाणी नाही. अफगाणिस्तान झाला, पाकिस्तान झाला. आणखीन जे आहे आपण दक्षिणेकडे त्या ठिकाणी येऊ, मॉलदीव्स बेट आहे. दुर्दैवानं मागच्या काही काळामध्ये मॉलदीव्स मध्ये सुद्धा जे आहे इंडिया आउट पॉलिसी अशा प्रकारचं तिथलं जे मुइज्जू सरकार आहे, मुइज्जू सध्या जे आहे तिथले राष्ट्राध्यक्ष त्या ठिकाणी आहेत, तर त्यांच्या अनुसार जे आहे अशा प्रकारची इंडिया आउट पॉलिसी चालू आहे. मग या इंडिया आउट पॉलिसीमध्ये महत्वाचा रोल कोणाचा होता? चायनाचा त्या ठिकाणी होता. आणखीन जर आपण पुढे त्या ठिकाणी सरकलो, श्रीलंका. दुर्दैवाने श्रीलंकेनं मागच्या काही काळामध्ये जे आहे इकॉनॉमिक बँक्रप्सीच्या फेजमधून त्या ठिकाणी जातोय, आर्थिक दिवाळखोरीच्या माध्यमातून जातोय. तिथे सुद्धा जे आहे चायना आपलं बस्तान बांधवण्याचा स्पेशली इकॉनॉमिक इन्फ्लुएन्स मोठ्या प्रमाणावर त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. आपण आणखीन त्या ठिकाणी वर जर उत्तरेकडे त्या ठिकाणी आलो, म्यानमारमध्ये जे आहे आज घडीला लष्करी राजवट आहे. नेपाळ, भूतान. नेपाळमध्ये जे आहे ऑलरेडी KP शर्मा ओली यांचं सरकार आलेलं आहे जे चीन धार्जिन आहे. भूतान ऑलरेडी चायना जे आहे आता भूतानशी बाउंड्री अग्रीमेंट करण्याच्या त्या ठिकाणी जे आहे त्यांच्या चर्चा सुरू आहेत आणि एकदा त्या डोकलामशी संबंधित बाउंड्री अग्रीमेंट केलं की थोड्या वेळापूर्वी आपली जी चर्चा त्या ठिकाणी झाली की वरून जे आहे ते डोकलाम आणि खालून म्हणजे बांगलादेशकडून आपण जर त्या ठिकाणी पाहिलं आणि अशा प्रकारच्या इस्लामिक टेररिझमला मानणाऱ्या शक्ती असतील तर खऱ्या अर्थानं चिकन नेक किंवा सिलिगुरी कॉरिडॉर हा खतऱ्याला येऊ शकतो. म्हणजे एकूणच जर आपण सगळा विचार केला तर अफगाणिस्तान, पाकिस्तान, मॉलदीव्स, श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश जे सगळे प्रकार त्या ठिकाणी बांगलादेशमध्ये अँटी इंडिया फोर्सेस त्या ठिकाणी कन्सॉलिडेट होताना त्या ठिकाणी दिसत आहेत आणि नेपाळ, भूतान या सगळ्याच शेजारी राष्ट्रांमध्ये कुठे ना कुठेतरी जे आहे चायनानं फायनान्शियली आपलं बस्तान त्या ठिकाणी बसवलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी आपले मिलिटरी बेसेस त्यानं त्या ठिकाणी निर्माण केलेले आहेत आणि हीच चायनाची एन्सर्कलमेंट पॉलिसी आहे की जेव्हा केव्हा मौका मिळेल त्यावेळेस फक्त चायना जो आहे त्याच्या अक्रॉस असणाऱ्या LACच्या माध्यमातून भारतावर हल्ला करणार नाही, तर एकदाच सगळ्या बाजूनं त्याचे जे मिलिटरी बेसेस आहेत, त्याचा हा जो इकॉनॉमिक इन्फ्लुएन्स आहे त्याचा वापर करून एकदाच भारताचा गळा घोटता येईल का असा त्याचा प्रयत्न असणार आहे. आणि ही एन्सर्कलमेंट पॉलिसी किंवा एक प्रकारे भारताच्या सर्वच शेजारी राष्ट्रांमध्ये एक प्रकारच्या या ज्या नवीन डेव्हलपमेंट्स आहेत त्याला सिक्युरिटीच्या अँगलनं भारतानं पाहणं हे खूप आवश्यक आहे. भारताला ऑलरेडी हे सगळं माहित आहे. भारताचं विदेश मंत्रालय डिप्लोमॅटिक चॅनल्सच्या माध्यमातून आणि आर्म्ड फोर्सेस सिक्युरिटी चॅलेंजेसच्या माध्यमातून याला टॅकल करण्यासाठी योग्य ते पाऊल उचलतायत आणि भविष्यामध्ये सुद्धा जे आहे आणखीन आपली सिक्युरिटी ग्रीड मजबूत करण्यासाठी ते प्रयत्न करतील याबद्दल आपल्या मनामध्ये कुठलीही शंका नसावी. कोणतं सरकार तुम्हाला असं स्ट्रॉंग वाटलं जेणेकरून हे जे सगळे चॅलेंजेस आहे त्यांनी ओळखले आणि पावलं उचलले आतापर्यंत? म्हणजे मोदी सरकार असू द्या किंवा याच्या पहिले सरकार असू द्या, तर आजपर्यंतचा तुमचा अभ्यास काय सांगतो? बघा, हा जो आहे खूप क्लिष्ट असा प्रश्न त्या ठिकाणी आहे, पण तरी या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. आणि नजीकच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच मागच्या 10 वर्षांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं जे आहेत काही गोष्टी भारताच्या सुरक्षिततेच्या अनुषंगानं आणि भारताच्या फॉरेन पॉलिसीच्या अनुषंगानं नक्कीच खमका निर्णय घेण्याचा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि जर मार्क्सच द्यायचे असेल तर मी म्हणेल की बाबा 100 पैकी 70 ते 75 मार्क्स हे जे आहे या दोन फ्रंटवर जर द्यायचे असतील तर मी नक्कीच त्या ठिकाणी देईल. आणि ऑलरेडी आपल्या चर्चेमध्ये त्या ठिकाणी आलं की योग्य ते स्ट्रॅटेजिक अलायन्सेस करणं त्या ठिकाणी असो, भारतीय सैन्य दलाला जे आहे मजबूत अशा प्रकारची जे मजबूती प्रदान करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र प्रदान करणं त्या ठिकाणी असो. आणि त्याहून महत्वाचं याच्या अगोदर सुद्धा सर्जिकल स्ट्राईक होत होते, पण आमच्या सुरक्षिततेसाठी गरज पडली म्हणून जे आहे आम्ही दुश्मनाच्या हद्दीमध्ये गेलो, आमचं मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह त्या ठिकाणी साध्य केलं. आणि त्याहून महत्वाचं डंके की चोट पे हमने सारी दुनिया को वहां पे कहा की हमसे मत उलझो. आमच्या विरुद्ध जर तुम्ही काही करण्याचा प्रयत्न केला, आमच्या सुरक्षितेला जर खतरा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या घरात घुसून मारू ही क्षमता आमच्याकडे आहे. फक्त क्षमता आमच्याकडे त्या ठिकाणी नाही, ते आम्ही करून दाखवलं. फक्त करून दाखवलं नाही, सगळ्या जगाला ओरडून सांगितलं की वी कॅन डू इट. हा प्रकार जो आहे नरेंद्र मोदी सरकारनं, ज्याला आपण मॅचो इमेज म्हणतो, जगाला दाखवणं करणं तर हा आहेच आहे. त्यासाठी आमचं जे लष्कर आहे जे ते सक्षम आहे, पण
पॉलिटिकल विल पॉवर दाखवणं, ते खमकं नेतृत्व दाखवणं, हे नक्कीच नरेंद्र मोदी सरकारनं त्या ठिकाणी केलं. सध्याचे डॉक्टर एस जयशंकर यांच्या नेतृत्वाखाली विदेश मंत्रालय आपलं जे काम करतंय, स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी. ना आम्ही अमेरिकेचे मित्र आहोत, ना आम्ही रशियाचे मित्र आहोत, ना आम्ही तुर्कीचे मित्र आहोत, ना आम्ही इस्रायलचे मित्र आहोत. आम्ही यांचे मित्रही आहोत आणि जर गरज पडली तर आम्ही त्यांची साथही देणार नाही. स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी. नेशन कम्स फर्स्ट. नायदर एनीबडी इज आर अलाय or nor they are enemy. What matters is national interest. आपलं देशहित लक्षात ठेवून आपण रशियासोबत सुद्धा काही करार केले, आपण अमेरिकेसोबत सुद्धा करार केले. कोणाच्याही म्हणण्यानं आपण वाहवत गेलो नाही. ही स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी, हा खमकेपणा, हा स्वतःवरचा विश्वास, हा कुठेतरी नरेंद्र मोदी सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयानं, विदेश मंत्रालयाच्या डॉक्टर एस जयशंकर यांच्या नेतृत्वाखालच्या विदेश मंत्रालयाने त्या ठिकाणी दाखवला. म्हणून या गोष्टी ज्या आहेत ते नक्कीच जमेच्या आहेत. खमकं नेतृत्व त्या ठिकाणी दाखवलं. पण आपल्या चर्चेमध्ये सुद्धा आलं की मी जे आहे फक्त एका पॉलिटिकल अँगलनं जे आहे 100% हेच बरोबर आहे असं म्हणणार आहे त्या ठिकाणी नाही. काही कमी आहेत, त्या ठिकाणी स्कोप आहे आपल्याला इम्प्रूव्ह होण्यासाठी. काही नवीन चॅलेंजेस निर्माण झालेले आहेत, एन्सर्कलमेंट सारखं चॅलेंज त्या ठिकाणी. पण असं जरी असलं तरी मला आर्म फोर्सेसवर आणि भारत सरकारवर पूर्णतः विश्वास आहे की कुठलंही जरी चॅलेंज आलं तरी त्याला जे आहे अंगावर घेऊन त्याला फेकण्याची क्षमता आमच्या आर्म फोर्सेसमध्ये सुद्धा आहे आणि आमच्या राजकीय नेतृत्वाकडे सुद्धा आहे. त्याच्यामुळे एक भारतीय नागरिक म्हणून आमच्या आर्म फोर्सेसचा, त्याचबरोबर ओव्हरऑल सिस्टमचा आपल्याला जो आहे अभिमान असलाच पाहिजे आणि त्याची चिंता करण्याची आपल्याला बिलकुल गरज नाही. सर, खरंच एकदम अभिमानाने अशी छाती फुगून गेली आहे जे तुमच्यासोबत संभाषण केलं. म्हणजे मीच नाही, बघणारा प्रत्येक व्यक्ती अभिमानाने उठून सल्यूट करेल आपल्या ह्या भारतीय भूमीला. खूप खूप धन्यवाद सर, वेळात वेळ काढला आमच्यासाठी आणि एवढं चांगलं आम्हाला नॉलेज आम्हाला दिलं त्या बाबतीमध्ये पण खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद गौरव. थँक्यू. जय हिंद. जय हिंद सर.